नोटाबंदीनंतर उसळलेला चलनकल्लोळ पुन्हा आता डोकं वर काढताना दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक एटीएम मध्ये खडखडाट असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे बँकांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागतायत। व्यवहार अधिक कॅशलेस व्हावे यासाठी आरबीआयने एक फतवा काढला होता आणि त्याचा नव्यानं आग्रह धरलाय। त्यामुळे बँकांना कमी चलन मिळतंय, काही बँकांचा चलन पुरवठा तर निम्म्यावर आलाय। परिणामी एटीएम मध्ये पैसे नाहीयेत। मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या 3-4 दिवसांपासून रिकामे आहेत। त्यामुळे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरू आहे। जिथे एटीएम मध्ये रक्कम असल्याचं समजतंय तिथे पैसे काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडतीये। आणि या परिस्थितीचा मुंबईतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण पाहूया। मुंबईच्या अनेक मोठ्या बँकांमध्ये सध्या तरी पैसे नाहीयेत, त्यांच्या एटीएम मध्ये पैसे मिळत नाहीयेत। अनेक बँका आज आम्ही तपासलेल्या आहेत, त्या सगळ्या बँकांच्या एटीएमच्या बाहेर अनेक रांगा आहेत, पण त्या एटीएम मध्ये पैसे नाहीत। पण जर आपण ज्या काही तुलनेने त्यांच्यापेक्षा जरा लहान बँका आहेत त्या बँक्समध्ये जर गेलो तर त्यांच्यामध्ये मात्र पैसे आपल्याला दिसून येतात। आपण सध्या आहोत देना बँकच्या हेडक्वार्टरच्या इथे आणि या ठिकाणी देखील त्यांच्या एटीएम मध्ये पैसे आहेत। देना बँक ही तशी तुलनेने छोटी आहे ज्या नॅशनलाइज बँक आहे त्यांच्यापेक्षा। आपल्याबरोबर एक सदस्य आहेत, तुमचं नाव? वैशाख। तुम्ही आता देना बँकच्या एटीएम मध्ये गेला, तुम्हाला पैसे मिळाले, पैसे आहेत का एटीएम मध्ये? हो, पैसे आहे। बहुतेक 500 आणि 2000चे फक्त नोट आहे, 100चे नाही आहे। अच्छा, पण पैसे मिळत आहेत? मिळत आहेत, पैसे मिळत आहेत। अच्छा, तुम्हाला सध्या कोणत्या म्हणजे पैशाची गरज होती, कोणत्या कारणासाठी गरज होती पैशाची? पर्सनल यूजसाठी। तुम्हाला मिळाले? ओके, नक्कीच। आता जसं की यांनी सांगितलं, देना बँकच्या एटीएम मध्ये आपण होतो आणि त्या एटीएम मध्ये सध्या तरी पैसे आहेत। अशा अनेक छोट्या छोट्या बँक आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बडोदा बँक असेल, अशा अनेक छोट्या छोट्या ज्या बँक आहेत त्या बँकांमध्ये पैसे मिळत आहेत, त्यांच्या एटीएम मध्ये पैसे आहेत। पण ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्यामध्ये मात्र पैसे मिळत नाही। त्यांच्यामध्ये पैसे मिळवण्यासाठी लोकांना अजूनही धडपड करावी लागते। गेले 3 आठवडे अशा मोठ्या बँकांमध्ये पैसे नाहीत। येणाऱ्या काळात तरी या बँकांमध्ये पैसे त्या बँकांनी टाकावे, त्यांच्या एटीएम मध्ये पैसे टाकावे, जेणेकरून जी माणसं आहेत, जी लोक आहेत, जे कस्टमर आहेत त्यांची गैरसोय होणार नाही। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।